सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। वांगं मसाला बनवण्यासाठी मी पाव किलो वांगी घेतली आणि 2 बटाटे घेतले आणि ते बटाटे आता सोलून घ्यायचे आणि त्या बटाट्याचे मध्यभागी 2 तुकडे करून आणि बाजूला 2 तुकडे करायचे। जास्त छोटे कापायचे नाही। त्याला मध्यभागी एक चिरा मारायचा। वांग्याला दोन्ही साईडनी चिरा मारून घ्यायचा। मध्ये आपण मसाला भरायला बरं पडणार आणि ते मसाला त्या वांग्यामध्ये तसंच राहणार। आता वांगे आपले कापून घेतले आहेत, चिरा मारला। बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवले आहे कारण काळे पडायला नको म्हणून। आणि बटाटे आता कांदे कापून घ्यायचे। कांदे पण थोडे मीडियम कापायचे। कांदे कापून झालेले आपले 2 कांदे घेतले होते। आपण 4-5 काश्मीरी मिरची घेतली आणि बेडगी मिरची 4-5 घेतली। आता हे आपण पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आणि कांदे भाजून घ्यायचे आणि कांदे व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवायचे आणि मग त्यामध्ये काश्मीरी मिरची घालायची आणि बेडगी मिरची घालायची। त्यालाही छान परतून घ्यायचं। तेही व्यवस्थित परतल्यानंतर परतून झालं आहे आपलं। आता आपण ते मिक्सीच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सी फिरवून बघा। असा मसाला आपला तयार झालेला आहे, एकदम टेस्टी आणि एकदम। आता मसाल्याला 2 चमचा तेलामध्ये छान भाजून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गोडा मसाला टाकायचा घरगुती 2 चमचे, 1 चमच हळद टाकायची, 1 चमच थोडं लाल तिखट टाकायचं आणि धणे जिरे पावडर टाकायचं 1 चमचा आणि मीठ स्वादानुसार। आता व्यवस्थित ते परतून घ्यायचं। छान तेलामध्ये परतले की मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतं। आता वांग्यामध्ये ते मसाला आपण भरूया। असं दाबून भरायचं की वांग्यातला मसाला हा भाजीमध्ये वांग्यातच असतो, तो बाहेर नाही निघत। आता पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे। आपण बटाट्यालाही मसाला लावलेला आहे। आता हे दोन्ही छान मस्त थोडं मुरतात। आता आपण कढई घेतली, कढईमध्ये तेल घातले 2 चमचे, त्याच्यामध्ये मिरी घालायचे 1 चमचा, त्याला तडतडू जायचं आणि तो मसाला असतो जो आपण बनवलेला तो थोडासा 1 चमचा घालायचा आणि आता वांगं टाकायचं। पूर्ण वांगे छान मस्त तेलामध्येच होऊ द्यायचे। गॅस कमी करायचा, मीडियममध्ये ते होऊ द्यायचं, परतू द्यायचं छान व्यवस्थित। असं खालवर करायचं, ते व्यवस्थित खालवर केल्यानंतर ते व्यवस्थित अर्धवट असं तेलातच शिजून जातात वांगी। हे ट्रिक आहे की वांगी तेलामध्ये टाकली की ते लगेच शिजतात आणि वरून बटाटेही टाकायचे। बटाटे आणि वांगे एकत्र व्यवस्थित शिजतात। आपण वांग्याला थोडं शिजवलं होतं म्हणून बटाटे नंतर घालायचे। बटाटे घातल्यानंतर आता थोडंसं असं हलकंसं, आता सुका आहे तर हलकंसं असं पाणी घालायचं आणि मग पाणी घातलं थोडंसंच घालायचं आणि त्याला आता खालवर असं करायचं आणि खालवर करून आपण आलं लसणाची हिरवी मिरचीची थोडी पेस्ट वरून घालायची। हे वरून घातल्यानंतर काय असते, तो जो मसाला आहे ना तो इतका सुंदर होतो। आता 10 मिनिटासाठी ते ठेवायचं, छान होऊ द्यायचं, शिजू द्यायचं त्याच मसाल्यामध्ये। बघा किती छान शिजलेली आणि खमंग असं वासही येतो आहे। आता आपण तो मिक्सीच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आहे, ते पाणी आपण पूर्ण टाकायचं। आता पाणी टाकल्यानंतर आपण रस्सेदार मस्त स्पायसी असं आपलं वांगी बटाटे असं तयार होणार। आता ऐशी झाल्यानंतर परत त्याला 10 मिनिटाची उकळी द्यायची कारण ऑलरेडी आपली वांगी शिजलेलीच आहे, तर त्यामुळे आपलं मसाले वांगे तयार झालेले आहे।